राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच आंबेगाव येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास चौधरी यांनी। पाहुयात। आम्ही आदरणीय पवार साहेबांना सोडणार नाही। या महाराष्ट्रामध्ये सगळी विकासाची गंगा पवार साहेबांनी आणलेली आहे आणि आम्ही शिरूर आंबेगाव मतदारसंघातले कार्यकर्ते आहोत। दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी 90 पासून या परिसराचा मोठ्या प्रमाणामध्ये कायापालट केलेला आहे आणि निश्चितरित्या जवळपास 90% जनता ही दिलीपराव वळसे पाटील साहेब ही विकासाच्या दृष्टीने त्यांच्या पाठीमागे उभी। त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना सोडणार नाही, त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार आहोत। सुडाचं राजकारण वगैरे काही नाही। सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जी गरजेची बाब होती, जे आवश्यक वाटलं नेते मंडळींना, तशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि विकासाच्या कामाच्या मुद्द्यावर हा निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कुणी तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याची गरज नाही। पवार साहेबांच्या बद्दलही आदर आहे, परंतु या ठिकाणी काम करणारा नेता आणि त्यांच्या वरिष्ठ पातळीवर झालेलं वळसे पाटलांनी जो निर्णय घेतलेला आहे तो समाज हिताचा आणि लोकांची कामं व्हावीत म्हणून जो निर्णय घेतलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी पवार साहेबांच्या बद्दलही आदर आहे। त्यांच्या सभेला त्यांनी पण त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही काय बोलता, पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यांचे विचार आपण ऐकायला हरकत नाही, परंतु उद्याच्या कोणत्याही राजकीय असणाऱ्या समाजाच्या हितासाठी जो वळसे पाटलांनी निर्णय घेतला आहे त्यांच्या निर्णयाच्या आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सहमत आहोत आणि उद्याच्या दृष्टीने त्यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। शिरूर असेल, आंबेगाव असेल, आमची शिरूरची 39 गावं असेल, गेली काही वर्षापूर्वी दुष्काळी असणारी गावं साहेबांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे खऱ्या अर्थानं बागायती झाली। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू उमटू लागलं। आज खऱ्या अर्थानं दुष्काळाची जरी परिस्थिती असली परंतु चाचकामाना असेल, डिंबा असेल, या कॅनेलच्या पाण्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनावरती एक समाधान आहे। आमच्या शिरूर तालुक्यातील 39 गावामध्ये अनेक पिंपरी धुमालेचे आम्ही सर्व कार्यकर्ते हे सोने सांगवीचे सरपंच आहेत, हे पिंपरी धुमालेचे सरपंच आहेत। हे अनेक गावामधील कार्यकर्ते या ठिकाणी आलेत, कारण त्या ठिकाणी असणाऱ्या फळबागा असतील, विविध पिकं असतील, त्याला जीवदान देण्याचं काम ह्या 2 कॅनेलमुळे झालेलं आहे आणि कॅनेलचं खऱ्या अर्थानं पाण्याचं काम हे नामदार साहेबांच्या माध्यमातून होते आणि 39 गावाचा रखडलेला जो विकास होता खऱ्या अर्थानं तो म्हणजे रस्त्याचा असेल, विजेचा असेल, आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण रस्त्याच्या बाबतीत असेल, विजेच्या बाबतीत असेल, ट्रान्सपोर्टच्या बाबतीत असेल, कोणत्याही प्रकारच्या बाबतीत येत नाही आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या सोबत आहे। स्थानिक लेवलला ज्या सुविधा पाहिजे, ज्या सुखसुविधा पाहिजे, गावचा विकास पाहिजे, हा स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आहे। शेवटीवर पवार साहेब असेल, अजितदादा असेल, वळसे पाटील असतील किंवा जे काय मंत्री लोक आहेत, शेवटी ही उच्च पातळीवरले इतकं बोलण्या इतपत आम्ही बोलू शकत नाही, परंतु खऱ्या अर्थानं आम्हाला जर स्थानिक लेवलला जर विकास करायचा असेल तर नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याशिवाय पर्याय नाही। म्हणून आम्ही वरचा कोण पुढे जातं ह्यापेक्षा आम्ही साहेबांसोबत आहे हे महत्त्वाचं आहे। माझ्या मते आज जे वळसे साहेबांनी जे काम केलं आहे की म्हणजे त्यांचं वरचं काही हो, पण आमच्या खालच्या लेवलला आमच्या रस्त्याची कामं असतील किंवा पाण्याची कामं असतील, लाईटीचं काम असेल, गावचा विकास असेल, आज आमची मोठी 2 कोटीची जीवन योजनेचे काम चालू आहे। साहेबांच्यामुळंच आमचं कामाचं म्हणजे हे चालतं, त्याच्यामुळे आम्ही साहेबांना सोडू शकत नाही। पवार साहेबांचं आम्हाला आमचे खाल्ल्या पातळीपर्यंत आम्ही काही जाऊ शकत नाही वरच्या पातळीला, पण खालच्या पातळीला आम्ही वळसे पाटलांच्या बरोबरच राहणार। आपण जर या ठिकाणी पाहिलं 39 गावाच्या शिरूर तालुक्यातील किंवा आंबेगावमधील मतदारांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम मला तरी या ठिकाणी दिसत नाही। सर्वजण तनमन धनाने साहेबांच्याच मागे आहे। त्याचं मुख्य कारण या साहेबांच्या 7 वेळा जी टर्म केली साहेबांनी, ते सर्व गावांचा दुष्काळी आशिका पुसून टाकला। त्यामुळे आम्ही सर्वजण साहेब ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आम्ही सर्वजण थांबणार आहोत। वरच्या राजकारणावरती बोलण्यात आम्ही मोठे नाहीत, उद्याचं राजकारण काही हो, पण आम्ही जिथे साहेब असतील त्या ठिकाणी आम्ही आहोत। मी सुरेश पांडुरंग गायकवाड, राहणार मलटण, तालुका शिरूर, आंबेगाव मतदारसंघ, विधानसभा। वळसे पाटील साहेब पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे वळसे पाटील साहेब आहेत। पवार साहेब त्यांचं दैवत आहे, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व जनतेचं दैवत पवार साहेब आहेत। साहेबांचं आणि वळसे पाटील साहेबांचा काही दोमत नाही आहे। साहेबांच्याच विचाराखाली वळसे पाटील साहेब काम करतात। आमच्या 39 गावाचा विकास करत असताना सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो वळसे पाटील साहेबांचा। आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कुठल्याही विकासाचे प्रश्न असतील
ते सोडवण्याचं काम फक्त वळसे पाटील साहेबच करू शकतात। आणि साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो जनतेच्या हिताचा घेतलेला आहे, जनतेच्या चांगल्या होण्यासाठी घेतलेला आहे आणि त्याच्यापासून आम्हाला काहीच वाईट वाटलं नाही। साहेबांच्या पाठीशी पूर्ण जनता, तालुक्यातली पूर्ण जनता साहेबांच्या पाठीमागे राहणार आहे, एवढंच मी बोलतो। जय वळसे पाटील, जय राष्ट्रवादी। मला एकच सांगायचं आहे की जे वळसे पाटलांनी आणि अजितदादांनी जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि जनतेसाठी वळसे पाटील आज 40 वर्ष आम्हासाठी काम करतात। आम्हाला ज्ञानगान व पाटबंधारे तसेच शाळा, रस्ते वळसे पाटलांच्या माध्यमातून कवठेमाई गावचं विकास झाला, म्हणून वळसे पाटलांच्या आणि अजितदादाच्या मागे आम्ही खंबीरपणे आहे। जय राष्ट्रवादी। शरद पवारचा नेता आहे, परंतु आता 2 गट पडले अजित पवारांच्या पाठीमागं आणि वळसे पाटील ते आमचे म्हणजे ग्रामदैवतच आहे। आंबेगाव शिरूर तालुक्याचे भागीदार म्हणजे वळसे पाटीलच। आम्ही वळसे पाटलापासूनच राहणार। अजित पवार की शरद पवार? दोन्ही साहेब, पवार साहेब पाहिजे आणि अजित पवार पाहिजे। आम्ही अजित पवार, अजित पवारांच्या पाठीमागे अजित पवार। दिलीप वळसे पाटील, दिलीप वळसे पाटलांनी सांगितले की आता शरद पवारची देखील सभा जरी असली तरी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मी जाण्याचं आवाहन करणार आहे, जाणार का? कार्यक्रमाला नाही जाणार, नाही जाणार तिथं। शरद पवारांच्या कार्यक्रमाला जाणार नाही जाणार। अजित पवारांच्या अजित पवारांच्या पाठीमागे खंबीरपणे हो, खंबीर उभे। आम्ही विकासाच्याच पाठीमागे राहणार। शरद पवार साहेबांनी सुद्धा विकासाचे कामं त्यांच्या अधिकारी चांगलेच केलेत, परंतु आता वळसे साहेबांमुळे आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाचा आम्ही त्या ठिकाणी साथ देणार। ते थोडंसं मनाला थोडंसं हे वाटतंच, परंतु काही गोष्टीची तडजोड केली पाहिजे, कारण सत्तेशिवाय शहाणपण नाही एक अशी एक धारणा झालेली आहे। त्याच्यामुळं जे विरोधात शेतकऱ्यांकडे लक्ष नाही। आता हे सरकार सामील झाल्याच्या नंतर निश्चितच एक शेतकऱ्यामध्ये एक भावना निर्माण झाली, अजितदादाचं एक नेतृत्व चांगलं आहे आणि धडाडीचं आहे। निश्चितच जे शेतकऱ्यांना जे अडचणी ते सोडवण्याचं काम अजितदादा भविष्य काळामध्ये आणि वळसे पाटील भविष्य काळामध्ये करतील अशी आम्हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी। अजित पवार की शरद पवार? दोन्ही पण। अजित पवार की शरद पवार? तसा निर्णय घ्यायला अजितदादांचं तसं कोणी हात धरू शकत नाही, कारण त्यांचं तडफड काम असतं। हो, त्याच्यामुळे अजितदादांच्या पाठीशी उभा आहे। संभ्रम काही असला तरी वळसे पाटील हे आमचं दैवत आहे आणि शरद पवार हे तर दैवत आहेच, पण आमच्या आंबेगाव तालुका शिरोळचा विकास कामं खेचून आणणारा माणूस कोण? वळसे पाटील। वळसे पाटलामुळं आमच्या आंबेगाव तालुक्याचं नंदनवन झालेलं आहे। आम्ही ठाम वळसे पाटलाच्याच मागे राहू, वळसे पाटील कुठे गेला तरी तिच्या मागे राहू आम्ही अजितदादा आमचंच आहे, शरदरावजी बी आमचेच आहे, पण शरद पवारांची सभा होणार आहे, जाणार का तुम्ही? हो, आम्ही जाणार। आमच्या साहेबाची परवानगी आहे। शरद 2 जरी गट पडले तरी आम्हाला काय सांगतात शरदरावजी साहेब, आम्ही ते ऐकायला काय हरकत आहे, ते काय चुकीचं सांगणार नाहीच आहे। वळसे पाटील बी चांगला जाणता नेता आहे, त्यामुळे वळसे पाटला मागे आम्ही 100% आहे। जर वळसे पाटील बी कधी शरद पवारला सोडून जाऊ शकत नाही। आता आजची जी साहेबांची सभा झाली आणि साहेबांनी जे आमच्या सर्वांच्या बरोबर जे मनोगत व्यक्त केलं त्याच्याबरोबर एक वेगळ्या प्रकारची स्फूर्तीने एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आमच्या सर्वांमध्ये संचारलेला आहे। 4-5 दिवस जे काही संभ्रमाचं वातावरण होतं, काही लोक काय बोलत होती, पण साहेबांनी सगळं स्पष्ट केल्यामुळं आज आमच्या मनातली सगळी शंका निर्माण जी झाली होती काही लोकांच्या, त्या सगळ्या शंका दूर होऊन आमचा संपूर्ण तालुका, ज्यांनी या तालुक्याचं नंदनवन केले, अनेकांचे संसार उभं करण्याचं काम केलं। आज जी लोक अतिशय साध्या म्हणजे काळ्या कावल्याच्या घरामध्ये राहत होते, आज त्यांच्या मोठमोठ्या इमारती या तालुक्यामध्ये दिसतात, मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या। म्हणजे सर्वसामान्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम गेल्या 35 वर्षांच्या साहेबांच्या हातून घडलेलं। अनेकांच्या म्हणजे साहेब म्हणजे परिस्थिती जसा लोखंडाला परिसराचा स्पर्श होतो। दिलीप वळसे पाटलांच्या तुम्ही पाठीमागे उभा हो, सर्व संपूर्ण। अजित पवार, शरद पवार, तुम्ही कोणत्या गटात? आता परिस्थिती आहे, आम्ही सर्व पवार साहेबांना सुद्धा मानतच होतो। पवार साहेब सुद्धा यात जाणता राजा त्यांना म्हणतात, या राज्यात त्यांच्यासारखं काम कोणी केलेलं नाही। साहेब आमचे त्यांचेच अनुयायी, परंतु आम्ही सर्व साहेबांच्यामुळे आहोत, नामदार साहेबांच्यामुळं। आणि जिकडे नामदार साहेब असतील तिकडे आम्ही सगळे असू, जिकडे साहेब जातील तिकडे आम्ही। साहेब आमचं दैवत आहे, साहेबांच्या बरोबर आम्ही। या वळसे पाटील घराण्याच्या पाठीमागं आम्ही जे जुनी लोक आहेत ते वळसे पाटील म्हणजे कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्याबरोबरचे आम्ही कार्यकर्ते। आम्ही त्यांच्या सहकार्यामधून तयार झालेलो कार्यकर्ते, ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याच पाठीमागं त्यांना
या निवडणूक असो कोणत्याही बाबीला साथ देणारे आम्ही जे काही 7-10 कार्यकर्ते त्यापैकी 1-2 गेले, बाकीचे माऊली गावडे आहेत, मी आहे, DM शिंदे गेलेत, हे आम्ही तिघजण त्यांचे कट्टर समर्थक वळसे पाटील यांचे. तरी आम्ही आज जरी गेलो हे पवार साहेबाला तुम्ही म्हणत असाल, पवार साहेबही आमचे चांगले नेते, आम्ही त्यांचाही शब्द मानणारे होतो, परंतु आमच्या तालुक्याच्या विकासासाठी किंवा लोकांच्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासंबंधी साहेबांनी जरी हा निर्णय घेतला असेल तर साहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे. आणि साहेबाच्या पाठीमागं हा संपूर्ण शिरूर आणि आंबेगाव शिरूर तालुका हा संपूर्ण त्यांच्या पाठीमागच राहील आणि यापुढे सुद्धा राहील. एकंदरीत वातावरणाचं मग गटाचा विषय नाही, विषय असा आहे का नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी 1990 पासून या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेचा तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्याचं काम नामदार साहेबांनी केलेलं आहे. तालुक्यामध्ये इतका उत्तुंगपणे विकास झालेला आहे का ती लिस्ट आणि यादी वाजायची म्हटलं तरी 2 तास पुरणार नाही, इतका मोठा विकास साहेबांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणून साहेबांनी जो निर्णय घेतला आहे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी, त्यांच्या मागे आम्ही सर्व कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहोत. नामदार वळसे पाटील साहेब त्यांचं तळागाळातलं काम सर्वसामान्यांची नाडी जुळलेली आहे. वरचा आदिवासी समाज भाग असेल, खालचा पट्टा असेल, साहेबांनी तालुक्यात नंदनवन केलेलं आहे. साहेबांच्या कोणी किती करा हल्ला, साहेबांचा आंबेगाव तालुक्यात मजबूत किल्ला आहे.